हदगावात 30 ऑगस्टला भव्य शेतकरी कृतज्ञता सोहळा. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित राहणार. आयोजक भागवत देवसरकर यांची माहिती. सहकार महर्षी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती आणि शेतकरी दिनानिमित्त हदगाव येथे भव्य शेतकरी कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने सरकारचे आभार मानण्यासाठी हा कार्यक्रम रविवार दिनांक 30 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता सुमन गार्डन मंगल कार्यालय हदगाव येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती आयोजक भागवत देवसरकर यांनी दिली. दिग्गज नेत्यांची उपस्थिती. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अशोकराव चव्हाण खासदार तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रयजी भरणे मामा हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी खासदार रामराव वडकुते, आमदार अमरनाथ राजूरकर, नांदेडच्या महापौर कविताताई मुळे यांचा सत्कार होणार आहे. या कृतज्ञता सोहळ्यासाठी राज्यसभेचे खासदार अजित गोपछडे, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार हेमंत पाटील, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार तुषार राठोड, आमदार भीमराव केराम, आमदार राजेश पवार, आमदार बालाजीराव कल्याणकर, आमदार बाबूराव कदम कोहडीकर, आमदार श्री जयाताई चव्हाण, आमदार आनंदराव बोंडारकर, आमदार किशनराव वानखेडे, कृषी संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, संतुकराव हंबर्डे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर, जिल्हाप्रमुख देशमुख, हदगावच्या नगराध्यक्ष रोहिणीताई वानखडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि हजारो शेतकरी बांधव उपस्थित राहणार आहेत. महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे लाखो शेतकरी कर्जमुक्त होणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन गुणवंत आठरे पाटील, सुरेश तरकसे, सतीश चव्हाण, परमेश्वर काळे, दत्ता पाटील, दत्ता चव्हाण, ज्ञानोबा गायकवाड हे करीत आहेत. हदगाव तालुक्यातील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे पदाधिकारी कार्यक्रम विशेष परिश्रम घेत आहेत. या सोहळ्यात हदगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक भागवत देवसरकर यांनी केले आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शिवाजी खुणे, हदगाव. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी भागवत देवसरकर. सहकार महर्षी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने रविवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता सुमन मंगल कार्यालय हदगाव येथे भव्य शेतकरी मेळावा व कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार श्री अशोकरावजी चव्हाण साहेब राहणार असून उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब करणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रयजी भरणे मामा उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध कवयित्री, युवकामध्ये प्रचंड लोकप्रिय व्यक्तिमत्व गुंजन पाटील यांच्या बहारदार कवितांचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमातच सन्मान लोकप्रतिनिधीचा या अंतर्गत राज्यसभेचे खासदार श्री रामरावजी वडकुते साहेब, विधान परिषदेचे आमदार अमरनाथ राजूरकर साहेब व नांदेडच्या महापौर कविताताई संतोष मुळे यांचा नागरी सत्काराचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व सन्माननीय आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला हदगाव तालुक्यातील तसेच परिसरातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती.